श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुमच्या कामात अडथळे येत आहेत का? कितीही प्रयत्न केले तरी ते काम पूर्ण होत नाही आहे. हातात घेतलेलं काम कुठेतरी पूर्णत्वास येतं पण ते थांबून जातं. आणि असं जर सतत तुमच्याबरोबर होत असेल तर स्वामींची एक सेवा मी सांगणार आहे, ती तुम्ही नित्यनेमाने करा. 100% यश तुम्हाला भेटेल. करायचं काय आहे? अगदी सोपा आणि सरळ असा उपाय असणार आहे. प्रत्येक स्वामी भक्तांनी हा उपाय आवर्जून करावा आणि करतही असतील, पण त्याचा बेनिफिट तुम्हाला म्हणतात ना की आज जर बी रोवलं आपण तर लगेच त्याचं झाड होत नाही किंवा रोप होत नाही, तसंच आहे. तर करायचं काय आहे? गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. 6:30च्या आतमध्ये उठा. स्नान करा. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका. स्वच्छ कपडे वस्त्रे परिधान करा. हलक्या रंगाची वस्त्रे परिधान करा. आपल्या स्वामींच्या प्रतिमेसमोर, मूर्तीसमोर किंवा तुमचे जे गुरु आहे, तुमची जी कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, त्यांच्या मूर्तीसमोर, प्रतिमेसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर 11 वेळा न चुकता श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे, जप करायचा आहे. हे झाल्यानंतर स्वामींना किंवा तुमचे जे गुरु आहेत, कुलदेवी आहे, त्यांना एक पिवळं फूल, कोणत्याही प्रकारचं पिवळं फूल त्यांना अर्पण करायचं आहे. श्रद्धेने आणि भक्तीने केलेली कोणतीही गोष्ट कधीही वाया जात नाही. श्रद्धा आणि भक्ती आणि आपल्यामध्ये असलेला संयम हा आपल्यामध्ये असलेली पॉझिटिव्ह एनर्जी जागृत करते आणि वातावरण सकारात्मक ठेवतो. तर कधीही मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न ठेवता हा उपाय करा आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे, जे काही संभ्रम आहे ते स्वामींसमोर मांडा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला भेटेल. करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.